टेक्निकल सुरेखा 2022 मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे सुरेखा। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजना मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिलांसाठी, सर्व माता भगिनींसाठी। आजच्या व्हिडिओमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये कळणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहे, त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये सगळं डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत। आणि आत्तापर्यंत 4,500 रुपये जमा होणार। कोणाकोणाच्या कोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहे आणि कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत हे आपण सगळे व्यवस्थित सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहोत। आणि हेल्पलाइन नंबर जो आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण जर आपल्या काही माता भगिनींना, काही महिलांना जर काही प्रॉब्लेम असला तर त्यांच्यासाठी आता हेल्पलाइन नंबर सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। तर त्यावर तुम्ही जाऊन फोन केला, कॉल केला तर तुम्हाला सर्व प्रॉब्लेम्सवर तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे। तर इथे आज या व्हिडिओमध्ये नंबर सुद्धा आता अवेलेबल आहे। तर महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील कपातीची रक्कम तातडीने परत करा असे आदेश श्री हसन मुश्रीफ यांनी दिलेले आहे। तर महिलांच्या बँक खात्यामध्ये जर कमी बॅलन्स जर असला तर त्यांचे म्हणजे पैसे कट होत होते, त्यानुसार ही बातमी अपडेट्स आहे। कोल्हापूर 10 सप्टेंबर हिम.स जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दिनांक 9 ऑगस्ट पर्यंत 9,22,770 अर्ज ऑनलाईन मंजूर करण्यात आले असून आजपर्यंत ऑनलाईन अर्जांचे 99.83% काम पूर्ण झालेले आहे। तर हे तुम्हाला पूर्ण नवीन डिटेल्स अपडेट मी तुम्हाला सांगत आहे की कोल्हापूरचे 10 सप्टेंबरचा अपडेट आहे। तर 9 ऑगस्टपर्यंत 9,22,770 अर्ज हे ऑनलाईन मंजूर करण्यात आलेले आहे आणि आजपर्यंत ऑनलाईन अर्जांचे 99.83% काम हे पूर्ण झालेले आहे। म्हणजे ऑलमोस्ट 99.83 म्हणजे ऑलमोस्ट 100% हे कोल्हापूरचे जे अर्ज आहेत ते सर्व मंजूर करण्यात आलेले आहेत। तर कोल्हापूरचे अपडेट्स इथे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे। कोल्हापूरबद्दल सर्व डिटेल्स माहिती दिलेली आहे। तर ज्या महिला कोल्हापूरच्या आहेत त्यांनी कमेंट करा की तुम्ही कोल्हापूरहून आहात आणि ज्या नाही आहेत त्यांनी नाही म्हणा, तर तुम्हाला हे डिटेल्स अपडेट्स कोल्हापूरचे कळालेले आहे। तथापि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली तसेच इतर कारणांसाठी बँकांनी कपात करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। म्हणजे समजा एखाद्या महिलाच्या बँक अकाउंटमध्ये जर म्हणजे कमी बॅलन्स जर असेल, म्हणजे जे बँकेचे जे रिक्वायरमेंट्स त्यापेक्षा जर त्यांचा कमी बॅलन्स असेल तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आले त्याच्यातनं त्यांनी कट करू नये असे या अपडेटमध्ये सांगितलेले आहे, है ना। तुम्हाला समजलेच असेल की या अपडेटचा अर्थ काय आहे की तथापि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली तसेच इतर कारणांसाठी बँकांनी कपात करू नये अशा सूचना मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत। तर तुम्ही काळजी करू नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची मिनिमम बॅलन्ससह अन्य कारणांनी कपात केलेली रक्कम बँकांनी परत द्यावी। काही बँकांनी कपातीची रक्कम परत केली असून ज्या बँकांनी ही रक्कम परत केली नाही त्या सर्व बँकांनी तातडीने कपातीची रक्कम परत करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत। तर महिलांना, सगळ्या माता भगिनींना सांगण्यात येत आहे काळजी करू नका। जर तुमचे पैसे कट झाले असेल बॅलन्स मिनिमम बॅलन्सच्या याच्यामुळे तर काळजी करू नका। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे। तर तुम्हाला तुमचे पैसे जे कट झाले असतील ते तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका, कारण की स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी यावर उपाय शोधून तुमच्यासाठी सोल्युशन काढलेले आहे। त्याच्यामुळे तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत। तुमचे जेवढे पैसे होते तेवढे पैसे तुम्हाला पूर्ण मिळणार।
जे योजनेचे तुम्हाला पूर्ण 100% तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आणि संपूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी या अपडेटमध्ये सांगितलेलं आहे। सर्व बँकांनी तातडीने कपातीची रक्कम परत करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत। अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या। बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा अग्रणी बँकेचे गणेश गोडसे तसेच इतर सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। तर काळजी करू नका, तुमच्या ज्या माता भगिनींचे पैसे कट झाले होते त्यांचे पुन्हा तुमच्या बँकेमध्ये पैसे येतील, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। ज्यांच्या बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स होता त्यांचे पैसे कट होत होते, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाल्यावर त्यांचे लाडकी बहीण योजनेमधले पैसे कट होत होते, तर ते आता होणार नाही आणि ज्यांचे कट झाले होते त्यांनासुद्धा पुन्हा तुमचे पैसे परत जसे ते तसे मिळतील, असे सगळे बैठकीमध्ये त्यांचे निर्णय झालेला आहे। तर काळजी करू नका। सर्व महिला, सर्व माता भगिनी, सर्व माझ्या मैत्रिणी, तर चिंता नका करू, तुमचे पैसे तुम्हाला संपूर्ण पैसे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहेत। तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे। तारीख ठरलेली आहे, आता थेट खात्यामध्ये जमा होणार 4500 रुपये। तर सर्व महिला, सर्व बहिणी, सर्व माझ्या माता भगिनी, तुम्ही आनंदी व्हा, तुमच्यासाठी खुशखबर आहे। तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की तुमच्या आता खात्यामध्ये 4500 रुपये थेट जमा होणार आहेत। ज्या महिलांनी म्हणजे ज्यांना जुलै आणि ऑगस्टचं त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत त्यांना सप्टेंबरचे सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत, आणि ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आहे त्यांचे पण पैसे सप्टेंबरमध्ये मिळणार आहे, आणि ज्यांचे आतापर्यंत काहीच पैसे आलेले नाहीत त्यांनासुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे पूर्ण मिळणार आहे। तर त्याबद्दल आता तुम्ही सगळ्याजणी आनंदी व्हा की तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील। फक्त थोडासा एक वेळ लागतो, त्याला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की त्या प्रोसेसला कमीत कमी एक 8-10 दिवस तरी लागतात, मग तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। जुलै 2024मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती, त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते। अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती, परंतु अनेक महिलांना या वेळेत अर्ज करता आले नाही। हा जो प्रॉब्लेम झाला होता की आधी जे म्हटलं होतं, जेव्हा नवीन ही योजना आली जुलैमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ही योजना फक्त 31 जुलैपर्यंतच आहे, ह्या योजनेचा तुम्ही फक्त 31 जुलैपर्यंतच फॉर्म भरू शकतात, पण पुढे त्याची नंतर मर्यादा वाढवली, मग पुन्हा त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत त्यांनी त्याची मुदत वाढवली, मग तुम्ही परत 31 ऑगस्टपर्यंत आपण फॉर्म भरायला लागलो, आणि आता 31 ऑगस्ट नंतर त्यांनी पुन्हा आता सप्टेंबर महिनासुद्धा तुमच्यासाठी पूर्ण महिना दिलेला आहे, तर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात, तुम्हालासुद्धा त्याचा लाभ होणार आहे। ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबरमध्ये पैसे जमा होणार आहेत। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्यांची एकत्रित रक्कम 4500 रुपये म्हणजे 4500 रुपये जमा होणार आहे ना ताई? सगळ्या ताईंना, महिलांना कळालंच असेल, ज्यांचा अर्ज हा मंजूर झालेला आहे अशा महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबरमध्ये पैसे जमा होणार आहेत, आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्यांची एकत्रित रक्कम 4500 रुपये जमा होणार आहे। तर तुम्ही आता आनंदी व्हा, तुमच्यासाठी खुशखबर आहे की तुमच्या